हॅलो. हा अहो रॉंग नंबर आहे हो. मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय हो. हा काय तुमची मेवणी पळून गेली? हा मग मी काय करू? शोधू तुझू नाही कोणाला? अरे पण अरे तुमची मेवणी पळून गेली त्याला मी कशी शोधू? ठेव फोन नॉनसेन्स. नाही तर फोन मध्ये येऊन तिकडे येऊन मारेल. हळू हळू. एवढं कशाला चिडताय तुम्ही? कशाला चिडताय म्हणून म्हणजे काय झालं? अरे दिवसात चौथा फोन आहे रे, चौथा फोन. आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग? आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी? हे सगळं हळू आणि शांतपणेही सांगता येऊ शकतं ना गुरुजी. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये. तुम्ही अशी चिडचिड करता ना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं. आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास, आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत? तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो. आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही, त्यामुळे शो मिळायचंही कमी झाले. मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटा पाण्याचं कसं होणार गुरुजी? बरोबर आहे, पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही. ह्यांना मुद्दा पैशाचा आहे, बाकी कसला नाहीये. अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जातं. त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं, तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूला ना तुम्ही. मला आवडत खारट पोहे. अहो पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे, तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही गुरुजी. मला राग आला होता म्हणून मी का पोहे खाऊन आलो. गुरुजी असं कसं चालेल? अहो इथे क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू, हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं, ह्या कोणत्या बुटाच्या लेस आहेत, या चुका सांगता तुम्ही. अहो ते गाणं शिकायला येतात, वर परीक्षा करायला येत नाही तुमच्या. मला नाही आवडत ते तेलाचा दर्प होतो त्यांचा. कुठलं तरी राईचं तेल थापून थापून असायचं. माझा ते गाताना मला त्रास होतो. मला तर नाकात हे म्हणतोय मी, ही चिडचिड जरा कमी करा. रागावर संयम असला पाहिजे गुरुजी, म्हणजे सगळं ठीक होईल. ओम लावा बरं. दे ओम लावा. कोण बेल वाजवतंय? कोण बेल वाजवतंय? आणि ही काय बेल आहे का? ठिंग ठॉंग अशी बेल असते. अरे बेल कशी पंचमातल्या कोकिळेसारखी कुहू कुहू अशी बेल असायला म्हणजे उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते. बेल बदलण्यात इतके पैसे उरलेत का आपल्याकडे? काहीच पैसे उरले नाहीयेत. आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकिळेच असेल असं नाहीये ना. बरं ठीक आहे, दादा दार उघड. दादा उघडा, तुम्हीच उघडा. चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही. नमस्कार. या 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 या. अर्धा किलो चिवडा द्या. 2 पाव किलोच्या पुड्या बांधा. एक आजीसाठी एक आमच्यासाठी. मी चिवडावाला वाटतोय तुला? तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली? हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना? अरे कोणी सांगितलं तुम्हाला? काय बोलते हे कोणी सांगितलं तुम्हाला असं? खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला. घ्या इकडे या. हे बघा खाली त्या मुलांनी बॉल मारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करताना मग अशी खुन्नस काढता येते. अहो तुम्ही चुडामणी आहात तर चिवडावाला म्हणून पाठवतायत तुमच्याकडे. हे बघ बेटा, मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे यांचं घर आहे. कुठल्या आनंदीबाई चिवडेवाल्याचं नाहीये. नाही, मला वाटलं की संगीताबाईंचा चिवडा इथे मिळतो म्हणून मी आले. 8व्या मजल्यावर कोणी चिवड्याचं दुकान थाटतं का? 8वा मजला आहे हा. अहो असतं. माझा दादा आहे ना, त्याचं 13व्या मजल्यावर गॅरेज आहे. पण काय माहिती चालतच नाही. येडी आहे का थोडीशी? मी बोलतो, तुम्ही चिडू नका. हा मी बोलतो. हे बघ मुली, तू चिवडा विकत घ्यायला आलीस पण आमच्याकडे काही चिवडा नाही. तर चिवडाऐवजी तुला गाणं दिलं तर चालेल? गाणं? हा शी, मला नको असं फालतू गाणं. चिडू नका. मी बोलतोय ना. बळा गाणं असं फालतू नसतं ना. आणि हे बघ मुली, हे बघ तू चुकून का होईना
पण खूप मोठ्या माणसाच्या घरी आली आहेस बरं का. हे कोण आहेत माहितीये तुला? संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे, खूप मोठे गायक आहेत हे. आणि हे स्वतः तुला गाणं शिकवतील. अहो पण गाण्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. अगं चालतं, स्किटचा आणि तुझा काही संबंध आहे का? पण करतेस ना. अरे पण ती स्वतःच्या तोंडाने सांगते तिचा काही संबंध नाही गाण्याचा म्हणून. तुम्ही स्वतःचं तोंड बंद ठेवा, मला बोलू द्या. मी बोलतो. हे बघ मुली, अगं गाणं शिकायलाच हवं. म्हणजे जवळजवळ कंपल्सरी येते आता, असं समज. काय? अगं गाण्यामुळे काय होतं, मन प्रसन्न राहतं. अंगी एखादी कला असावी अगं. हा, आणि 4 चौघात तुला गाता येईल उद्या. म्हणजे घरी गायलीस पालक खुश, शाळेत गायलीस किंवा कॉलेजमध्ये गायलीस तर प्राध्यापक खुश, आणि पिकनिकला गायलीस तर मुलं खुश. मी हिला पिकनिकचं गाणं शिकव. पिकनिकचं गाणं हे हिला शिकव. ते वहिनीच्या वट्ट्यावर चप्पल कुणाच्या हे असली थोर गाणी पिकनिकची शिकवलीला. तिला तिच्या पद्धतीने समजावावं लागणार आहे गुरुजी. अहो पहिले तिला आवडणारं वहिनीच्या वाट्यावर चप्पल हे छछोर गाणं शिकवा, मग तुमची छछोर गाणी शिकवा, तुमची गाणी शिकवा. माझं म्हणणं नाहीये, पण आधी तिला शिकू तरी द्या. हा, तुम्ही थांब. बोल पोळी, तू आहेस तयार? हा चालेल. चालेल. चिवड्यासाठी आणलेले 70 रुपयात पाव किलो गाणं शिकवा. बेटा तालमणी, तू हिला खाली घेऊन जा आणि प्रसाद चिवडेवाल्याकडनं चिवडा घेऊन दे. आणि हे मी अजिबात रागाने बोलत नाही, ताबडतोब घेऊन जा हिला. तुम्ही बसा 2 मिनिट बसा. तुम्ही बसा 2 मिनिट. नाही गुरुजी, इथे प्रश्न 70 रुपयांचा नाही हो. पुढचा विचार करा ना. हा, आत्ता हिला गाण्याची गोडी लागली तर ही आपला क्लास लावेल. हिला आपल्याला आपली फी सांगता येईल. मग ही बाहेर जाईल पिकनिकला, तिथे मित्रमैत्रिणींमध्ये गाणं गाईल. मग सगळ्यांना वाटेल अरे बापरे, या बेसुरीची बासुरी कशी झाली. मग आपल्या क्लासच्या बाहेर रांगा लागतील. मग एक सूर 7-7 हजाराला शिकवू आपण. मग पैसे असतील, तुम्ही खुश, मी खुश, बाहेर हवी ती बेल लावता येईल. सगळं होईल. हा, शिकवतो. चला मुली, आमचे गुरुजी तयार आहेत तुला शिकवायला. अहो पण मी इथे चिवडा घ्यायला आलीये. अरे यार, ती चिवडा घ्यायला आली आहे यार. तिला गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही थांबा ना 2 मिनिट, थांबा ना. मी आहे तिला इंटरेस्ट. अगं तू एक गाण्याचं सॅम्पल तर घेऊन बघ. गाणं ऐकून तर बघ तू, नंतर ठरव ना. मग कंटिन्यू कर तू. चालेल. हा चला चला, चालेल. या गुरुजी बसा. मी बसू इथे? हो बसा. घ्या, चला पेटी घ्या. हा चला, गाऊन दाखवा तिला, चिमूटभर गाऊन. नीट सुरू कर, तुम्ही सुरू कर. बरं, आता बेटा हा हार्मोनियम आहे, याला आम्ही पेटी देखील म्हणतो. आता आपण सुरांची ओळख करून घेऊया. मी तुला सूर शिकवतो, ठीक आहे? सा म्हणजे षड्ज. हा थांब बेटा 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 थांब, बेटा थांब. काय करतो मी, आधी सगळं तुला शिकवतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणून दाखव. हा ठीक आहे? सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे रिषभ, ग म्हणजे गंधार. बेटा 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 ए ए बेटा, हा वरचा नी झाला, तो अजून शिकवायचा आहे. थांब जरा, वेळ त्याला. गंधार सोडून तुम्ही काही बोलायचं. गंधारचं काय झालं मध्ये? काय झालं? गंधारचं काय नाही झालं. तो मला सोडून गेला आणि मला खूप काही झालं. त्याने ना मला फसवलं माहितीये. आणि त्या दिवशीपासून ना मी मूळ दाखवायच्या लायकीची राहिली नाही. मला माहितीये, गंधारनं मला चॉकलेट द्यायला चॉकलेट नाही द्यायचा, रोज द्यायला रोज नाही द्यायचा. पण मग रोज काय द्यायचा? धोका द्यायचा रोज. म्हणून मी मूळ दाखवायच्या काबिल नाही राहिले. काय झालं ना, मी एकदा गंधारला म्हटलं, गंधार मला चॉकलेट दे ना. तर गंधार काय म्हणाला माहिती? मूळ बघ आरशात. आणि मला सोडून गेला. तुम्ही गंधार सोडून काही बोला गुरुजी. म्हणजे नक्की काय म्हणते मला काही कळत नक्की काय गंधार सोडून म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय म्हणजे ग सोडून काही बोला. अच्छा, ग सोडून शिकवायचं. अगं असं कसं ग सोडून शिकवता येईल? होऊ शकतं. कसं? तुम्ही नाही का जुनी पद्धत तुमची, तसं शिकवा ना. म्हणजे सा रे
म वेडा आहेस का तू? अरे असं असं ग म सोडून काही होत नाही. आज सांगते ग सोडा, उद्या सांगेल म सोडा, नंतर म्हणे पंचम सोडा. पंचम. ए बेटा पंचमचं काय बघ, पंचम एकच आहे. हा RD बर्मन. हा नाही, माझा पण आहे हा? ना पंचम जर्मन. ठीक आहे. म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि तोही संगीतकार आहे. नाही नाही, त्याचा संगीताशी काडीचा संबंध नाहीये. तो ना खूप वाईट वाईट पंच करायचा, म्हणून आम्ही त्याला पंचम म्हणायचो. बेटा तालमणी, एक काम कर, आपल्याकडचे 70 रुपये हिला दे आणि तिला इज्जतीत खाली सोडून येता. जा. गुरुजी ऐका ना, तुम्ही थोडं समजून घ्या ना. तिला नाही अजून सुरांची जाण, पण होईल ना. आणि तुमच्याकडे शिकल्याशिवाय होईल का तिला? अहो तुम्ही कोणाकोणाला शिकवलंय गुरुजी? कोणाकोणाला? गुरुजी अहो कोण राहिला आता? सोनू म्हणू नका, हा? अलका म्हणू नका. हो नाही काढीलच माहिती. अलका. अच्छा, अलका कोबल. हा मी काय म्हणतो, सूर वगैरे शिकवूच नका, मग? डायरेक्ट गाणं गाऊन दाखवा. डायरेक्ट गाणं. हा, म्हणजे काय होईल, तिला गाण्याची गोडी कळेल आणि गाण्याची ओढी लागेल. ओढ लागेल. डायरेक्ट गाणं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. ग ग नाही गुरुजी, ग नाही, ग नाही, ग नको. अरे मग काय स्वररंभेचा गाऊ का? ग नको तर. हो दुसरं गा एखादं दुसरं गा. चल आहे दुसरं गाणं आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून. वर्गात ग आहे. ग नको ना गुरुजी, ग नको. अरे मग काय रम्य ही नरकाहून लंका गाऊ का? ग नको हिला म्हणून. अहो दुसरं गाणं एखादं दुसरं. अरे ही सगळी माझ्या गुरूंनी शिकवलेली मला गाणी आहेत रे, आणि दर गुरुपौर्णिमेला ही गाणी मी गात असतो. पण आज गुरुपौर्णिमा नाहीये आणि तुम्ही ग आणि प नसलेलीच गाणी गा गुरुजी. बेटा ग आणि प ही नुसती अक्षरं नाहीयेत, ते सूर आहेत. आणि या सगळ्या सप्त सुरांमध्ये संगीत विश्व सामावलेलं आहे, कळलं का? तुम्ही रागावू नका ना गुरुजी, जरा थांबा ना. मी काय म्हणतो, तुम्ही हे गाणं गा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. हे गाणं का गायचं मी? अहो याच्यात ग आणि प नाहीये, सूट होईल. करेक्ट, हेच गाणं गाऊया आपण. यात ग आणि प नाहीये. अरे संगीत चुडामणी, काय काय करायला लागतंय तुम्हाला? चला. वळख जुनी तुमची धरून मनी. आला का बाण आला? तुम्ही लक्ष देऊ नका, गात्र आवडतोय, चिवडा आवडतोय. गाणं गाणं आवडतं. गाणं आवडतं, गाणं आवडतं. काय करू सांगा मी कहरजी. घुसला का बाण? काय बोलते ही? काय करते? लक्ष देऊ नका ना. काय तुम्ही. करते? काय चाललंयचं? हे बघ ए बेटा, एक मिनिट बेटा. हे बघ गुरुजी, या गाणं आहे ना, गाणं इतकं सोपं नसतं. ही कला अवगत करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे म काढा ग काढा असं होत नसतं. हे बघ मी तुला सांगतो, हे जे 7 सूर आहेत ना, ते आत्मसात करण्यासाठी भल्या भल्यांच्या 7 पिढ्या देखील गेल्या. आपले गप्पाबाईस तू, गप्पाबाईस. मला माहित आहे ही कला अवगत करणं थोडंसं कठीण आहे, पण म्हणून मला तेही कळतं की तू इथे चिवडा विकत घ्यायला आली होतीस. पण तरी पण जर कला तुला अवगत करता येत नसेल तर कलेचा अपमान तरी करू नकोस. अगं पु ल देशपांडेने सांगितलं होतं की पोटा पाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल, पण कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. आणि या गाण्यात सुद्धा सरगम होते, हे सगळे सूर होते. म्हणजे निसा सा रे ग रेसा निसा रेसा. कळलं? हा. सॉरी गुरुजी, माझं चुकलं. मला पटलंय आता, आणि मी तुमच्याकडून गाणं नक्की शिकेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येईन. पाहिलं तालमणी, एखादी गोष्ट जर अशी समजून द्यायची असेल, पटवून द्यायची असेल तर कधी कधी गुरूंना असं परखडपणे बोलावं लागतं. आणि जो शिष्य गुरूंची ही भाषा सहन करतो तोच खरा शिष्य. बेटा मी आजच तुला या ठिकाणी गंडा बांधतो. प्लीज गुरुजी, आधीच मला खूप लोकांनी गंडवलंय, आता तुम्ही गंडवू नका. निघ इकडनं. हिच्याकडचे 70 रुपये घे पहिले. निघ. ते इकडनं जावं लागतं ना. On time.
नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या शाळेचा प्राचार्य खूप शिका खुशीदार पंढरीनाथ शिका. तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे. म्हणून ही समयी, या कठीण समयी कोण कामास येते, ही माझी ॲक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. हा आवाज करायचा नाही. आचारी सुरू करा ना ते कार्यक्रम. आचारी नाही, ते प्राचार्य आहे. हो नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे. पण प्राचार्य म्हणा. तेच जाऊ दे. अहो ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना, ते सामान कुठे? सामान कुठे? सामान अहो ते सामान नाही हो, ते साहित्य वाटप असं म्हणा त्याला. हे बघा आचार्य, तुम्ही असं करता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं, तेव्हापासून जे जे पुस्तक दिसेल सगळ्याला मी साहित्य म्हणते. म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते. असं नका ना करू. एका शब्दाचे दोन अर्थानं नका लावू. ते एवढं शिक्षित बाईचं असं होतंय, या पोरा बाळांचं कसं व्हायचं? अहो असतात अहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात. आता सामानाला पण विविध अर्थ आहेत. अहो म्हणजे ते जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. आज जगाचं माल नाही कळायचं. गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळतं. तुम्हाला सांगते काय, सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना, सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं, मग मला कळलं, मग तिच्या नवऱ्याला कळलं. आहे की नाही इंटरेस्टिंग? पुढचं सांगू अजून? नाही कशाला सांगताय. मी काय म्हणतो, सोन्याची बायको प्रेग्नंट होती. हा काय आर्थिक मंदीचा विषय का? नाही नाही ना, मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना. तुम्ही कशाला ऐकते? सुरू करा ना कार्यक्रम. नाही सुरू केला असता, पण आपला अँकर यायचा आहे अजून. मग बोलवा की लवकर. पण त्यांची एक अट आहे. आता काय? ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू कोणाला बोलावलंय? आता बघा तुम्ही कोण आहे. लवकर बोलवा. हा शिट्टी वाजवा. माझी वाजलीच आहे. ते दादा तुम्ही वाजवा पटकन. बीड़ी जलाए जिगर से पिया, जिगरना बड़ी आग है. बीड़ी जलाए जिगर से पिया, जिगरना बड़ी आग है. सब ठीक ना? अरे बच्चे लोग सब ठीक है ना? और अपने पापा लोग को मेरी तरफ से ना. रंगीलीला कशाला बोलावला इकडं? ही अलाउन्सर आहे भाई. हो आता तुमच्या विक्रम साहेबांनी ना हिलाच पाठवलंय अनाउन्सवर. आणि पाठवलंय? हा. ही बाई आहे ना, या बाईनं नादाला लावलंय त्यांना. तुम्हाला सांगते, सुतासारखा सरळ होता माणूस. अच्छा. माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचं नाही. देखे का कौन? हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को. हिला सांगा मी मारीन, मुटका झालीन. लिस्टन मैं शुरू करती है. मेहरबान कादर खान, आज मेरे विक्की के कहने पर मैं रंगीली, आप सबकी शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा. नावानं हाक मारतीये प्राचारी, नावानं हाक मारती. अहो प्राचारी. हा ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलायत, फक्त री जरा ओढू नका. ते जाऊ दे. विक्रम साहेबांना नावानं हाक मारती ही विक्की म्हणती. अहो मग त्यात काय एवढं. अहो ते साहेब आमच्या बरोबर कधी कधी बसलेले असतात ना, तेव्हा हिला म्हस्का म्हणतात. हो. आणि मला काय म्हणतात? बनपाव. बनपाव आणि चहाची सोय केलीये, पण कार्यक्रमानंतर चालेल. राहू दे. मला कळलं आमचे मला काय म्हणतात ते. मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे. पण प्रांचारी, हिला जमणार आहे काय बोलायला? कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची. नाही तुम्ही काळजी करू नका, सगळं भाषण मी लिहून दिलंय. हा ना. आता तिला फक्त वाचायचंय. हो सांगा ना, वाचाय सांगा ना. बाई सुरू करा. ठीक आहे. तो उपस्थित बालक आणि विद्यार्थी. नाही ते उपस्थित नाही, ते उपस्थित असं असेल ना. उपस्थित काय? कशाला आणला हिला? मी उपस्थित का लिहेल, पण उपस्थित लिहेल ना तिकडे. अरे तूने उपस्थिती लिखाय.
इकडे बघा ना. मैं पढ़ती है. हा पडा. हा तर हा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे. अहो तो समाज कार्यात लिहा, समाज कार्यात लिहिलंय तिकडे. समाज कार्यात. ते समाज कार्य जाऊ दे, या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे, झोपून बोलली. बाई काय लिहिलंय तिथे? समाज कार्यात झोकून दिलं पाहिजे. मैं पढ़ती है आगे. हा. म्हणूनच आज आपल्या ससाच्या चालकाच्या खलाशाच्या थांबा बरं झाला उडाला तू. ऐका काय लिहिलंय इथे? संस्था चालकांचे असं लिहिलंय ते एवढं काय तुम्हाला येत नाही का वाचता? येतंय ना? नीट वाचा मग. मैं पढ़ती है तेरे लिए बस. आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात. दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गटार. ए बघती काय, वाच लवकर चल. मैं पढ़ती है तेरे लिए पढ़ती है बस. हा. हा तो आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत. मी प्राचीला विनंती करते की त्यांनी मानेवर साल द्यावी. ओ प्रांचारी, हा? प्राची कोण? प्राची कोण? प्राची. अच्छा मी प्राची. मी प्राची. अहो मी प्राचार्य. आणि ते ना ते साल नाही शाल आहे, शाल. आणि ते मानेच्या नाही मान्यवरांच्या असं लिहिलंय. नीट वाचा ना हो तुम्ही, प्लीज 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 नीट वाचा ना हो. दे दो साल दे उसको जल. हा साल. हा. हे घ्या. हे काय भोग पडलेली शाल? कुठल्या सलून मधून आणली तुम्ही? नाही सलून मधून नाही. बघू काय नाही हो, ही तर उंदराने कुरतडली आहे. अशी कशी कुरतडली? अशी कशी म्हणजे ती अशी. अहो करून काय दाखवते प्राचारी? अहो नाही आता बघा तुमच्या साहेबांना, अहो ह्यांच्या साहेबांना आम्ही किती अर्ज काय? लिहिले, किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या. अहो उंदरांच्या 3 पिढ्या गेल्या हो, पण अजून काय गोळ्या आल्या नाही. पण गोळ्या त्यांनी दिल्या, गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला. तर उंदर त्या 4 पायांनी फुटबॉल खेळत होते हो. खरं सांगतोय. अहो ते मेले नाही, फुटबॉल खेळत होते. शेवटी मग ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो. अहो प्राचारी, अहो काय 50,000चा बजेट तुम्ही हे केलं होतं पास. अहो आम्ही तरी काय करणार. आता कार्यकर्ते असतात, त्यांना पण बघायला लागतं. आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती. 2 वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता, त्याला लई त्रास होत होता ना, म्हणून जरा समजून घ्या. या पोरांचा पण त्रास बघा जर. आता ही पोरं काय आपलीच आहेत, ती काय समजून घेतील. आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले. ते उंदरांचं जाऊ दे, सामान वाटा. काय वाटायचं पहिलं दाखवा पटके. हा दप्तर वाटायचंय, दप्तर. हाँ तो इसको अभी दफ्तर दिखाएंगे और ये बांटेगी सबको. ए थुत्तर तोंडे थांब ना जरा थांब. आणा लवकर. हे बघा तुमचा फोटो बघायचा. हेच पाहिजे होत. फ्रंटला हिचा फोटो आणि बॅकला माझा फोटो. अहो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता, म्हणजे मोठा विचार होता खरं तर. काय विचार होता? आता बघा, आता विद्यार्थी, हा विद्यार्थी म्हटला की त्याच्या मागे कोण आलं? पालक. पालक म्हणजे कोण? वडील. हा आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला, त्याच्या मागे कोण असतील? वडील असतील. ते बघून खुश होतील ना, म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला. माझा बॅकला लावलंय. अहो बॅकला लावला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे की वनिताताई खरात आपल्या पाठीशी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे. अहो मग ते खूप अभ्यास करतील. खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहितील. आणि ज्या पेन्सिलने लिहितील ना, त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे. ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यावर तुमचं नाव आहे, वनिताताई खरात. वनिताताई खरात. अहो आता मी काय म्हणतो, आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो. नंतर काय असतं त्याच्या हातात? पेन्सिल. आता ही पेन्सिल अशी घेतो, असं बघतो, अरे वनिताताई खरात आहे की नाही. असं लिहिताना अचानक लक्षात येतं, अरे वनिताताई खरात अशी पडली. आणि असं उचलल्यानंतर असं बघतो, अरे वनिताताई खरात. सगळीकडे वनिताताई खरात आहे ना. आधी नाही काय सांगायचं. नवरा तो नवरा शेवटी. माझ्याशिवाय काळजी आहे की त्यांना कोणाची. अभी विकी को फोन करती है मैं, मेरे साथ ऐसा क्यों किया उसने? अभी उसको जा पूछती है मैं. नाही थांबा तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना, तुमच्यासाठी शार्पनर आहे बघा. मेरा फोटो है शार्पनर पे. तुम्ही करेक्ट शार्पनर
पकडतात ना म्हणून तुम्हाला शार्पनर. क्या रे म्हणजे माझ्या पेन्सिलला हिचा शार्पनरने टोक काढणार हा आणि टोक काढताना माझं नाव जाणार. नवरा तर नवराच असतो शेवटी. घरातली वटपौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावास्या चांगली वाटायला लागली. तुम्हाला सांगते आता जाताना नाही वटपौर्णिमेचा धागा सोडून घेऊन गेले ना नावाची वनिता ताई खरात नाहीये. या सटवीमुळं झालंय सगळं. मैंने क्या किया रे तेरे सटवी को देख मुझे उससे प्यार है. तुझे उससे प्यार है. मला त्याच्या नावची 4 पोरं है. तू नसतीस ना आता या सगळ्या सामानावर माझाच फोटो असता फक्त. तोंड बघ मट्टी. तू नीट राहिली असती तर काल असतं तो माझ्याकडे. ए त्याला एक अक्कल नाही पण तू कशाला गेली ग शेण खायला. म्हशी सारखी घरात पडून असते ना म्हणून तो वैतागलाय तुला. जाग टवळे. ए जागे सटवे. अगे तू जाग. ए तू जाग. अगे जा 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 जा. तू जा जा जा. जाग 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 जाग. जा 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 जा. तुमचा जागर झाला असेल तर मी काही बोलू का? काही बोलू मी? बोल. नाही तुमचं चालू द्या. तुम्ही आहे ना हे असेच भांडत राहा. हां याचं नाव द्यायचं त्याचं नाव द्यायचं हे हाच विचार करत बसा. हां तुम्हाला योजना महत्त्वाची नाही तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्त्वाची आहेत. कळलं का? नाही कळतंय मला ते. इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं. ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे. तुम्ही काम आहे ना असं विधभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात. त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो. माझ्या झोपडीत तिकडच्याच कुठल्या 2-4 मुलांना शिकवतो. समाधान वाटेल मला. नाही खरंच समाधान वाटेल मला. नाहीतर मग अनासपुरे साहेबांचं नाम शाळेत आहे ना तिकडे जाऊन शिकवतो. मोफत शिकवतो. तिथे समाधान वाटेल मला. या भ्रष्ट शाळेत मला नाही राहायचं. चला मी येतो. हो प्राचारी ऐका ना. किधर जा रहा है प्राची तू? रुक ओ ना. प्राचारी आवाज तेरी वजह से पोचले बाई एकदाची. ॲक्च्युली ना मी मुंबईला जायला निघाले होते पण कर्जत स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच. पुढे जायचं नावच घेईना. एवढी कंटाळ आहे ना गाडीत बसून. बरं एकाच जागी तासन तास बसून राहिला. मी काही नेहा नाहीये ना. मला काय वाटतं माहितीये 4-5 आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल. शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं. म्हटलं आजची रात्र इथेच थांबूया आणि bookbybook.com वरती बुकिंग केलं ना त्यामुळे 50% मला डिस्काउंट मिळालंय. दिसत नाही कोणी पण इथे. हॅलो एनीवन इज हियर? एक्सक्यूज मी. हॅलो कॉन्शियस सेशन. हॅलो मॅडम. Hello. वेलकम टू विसावा हॉटेल. माय नेम इज सचिन गावडे. ओके. आय कॉन टू हेल्प मी. काय? अहो मॅडम म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला? हा माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये काय नाव आहे ना? सुहास परांजपे नाव आहे. सुहास परांजपे. सुहास. हा यस. हा तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत? हो ते लागणार ते त्यांच्याच नावाने रूम बुक आहे कडे. नाही 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 नाही. नाही नाही. तुम्ही कोण? मी सुहास परांजपे आहे. मला रूम दाखव चल. रूम ना या 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 अरे, इकडे या या आलू का या लवकर लवकर या या पात्र या नुसतं. या 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 इकडे या. बघा 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 ही रूम आहे. हा ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा. हा. बिंदास. आणि काय लागलं ना मॅडम हा. तर मला सांगा. हा काय टेन्शन घ्यायचं नाही. हा हे बघा इकडं असा. हे काय? काय झालं मॅडम? तू इथे काय करतोयस? इथे काय म्हणजे ही माझी रूम आहे. मी इथेच झोपतो ना. उठ आधी. तू इथे झोपू शकत नाहीस. उठ आधी उठ. ते झोपू शकत नाही मी? नाही. बरं ठीक आहे. मग एवढं टेन्शन नाही घ्यायचं. मी इथे झोपतो. उठ पहिले. इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे. तू इथे झोपू तुझ्याशी ना बोलण्यात नाही अर्थ काही. बोलो ते मॅनेजरला बोलो. मॅनेजर मॅनेजर मॅनेजरला. कशाला एवढा गळा फाडता तुम्ही? बापूस. ए बापूस. अरे काय काय झालं? काय झालं? ओरडतोस काय साहेब? हा काय झालं ओरडलं तुला? वसाडिया तू रूम मध्ये आयटम आणून ठेवले.
ही तुझी हिंमत? हा, मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो. तू काय मारते का त्याला मला? आयटम कशाला ही माझी आयटम नाही. हा तशी पण ही आयटमच नाही म्हणजे माझी पण काही चॉईस आहे का नाही? गप्प बसा एकदम. फालतूपणा बंद. मी ह्याची आयटम नाहीये. नक्की नक्की कन्फर्म? कन्फर्म. तुम्ही ह्याची आयटम नाही? नाही. बरं झालं, म्हणजे हा? माझी लाईन क्लिअर झाली. गप्प बसा. हा फालतूपणा आहे तुमचा. हाय ना फालतूपणा? हाय ना? आहेच. आणि हे वसाडे ह्याला स्किट म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय. ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय. मी ह्याच्याबरोबर रूम कशी काय शेअर करू? नाही, बरोबर आहे. अक्कल आहे तुला? हा, तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून? मॅडम, तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा. हो, माझ्याकडे डबल बेड हाय. हा, फक्त काय ब्लँकेट एकच आहे, तर आपण दोघांनी अर्ध अर्ध वाटून घेऊ. काय समजली? तुम्ही बापरे काय मूर्ख आहात का? काय झालं आता? मला माझी स्वतःची रूम पाहिजे. नाही, काय झालं? स्वतःची रूम म्हणजे काय? मी तुमची रूम आहे ना त्या दुसऱ्या कस्टमरला दिली. का? हो, का म्हणजे काय? पाऊस केवढा पडतोय. अरे! हा, ते कस्टमर वाढले त्याच्यामुळे द्यावी लागली. हे बघा मॅडम, तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल. काय समजली? ठीक आहे, मी ह्या रूम मध्ये झोपते. तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये झोपा. माझ्या रूम मध्ये हा. एकत्र? हो. हे बघा, मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही. हे बघ. हा, याला झोपेत लाता मारायची सवय आहे. मी लाता मारते? नाही तर अरे काय? मीच तुझ्यावर झोपणार नाही. हा? अहो मॅडम, ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे. मी लाथा ऍडजस्ट करीन. लाथा ऍडजस्ट करीन मी. ठीक आहे, ओके. आता प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी, त्याला आपण काय करणार? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रूम चेक इन करून घ्या. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का? आधार कार्ड वगैरे असं काही? नाही, नाही, ते करत नाही. 2 फोटो लागतील फक्त. ओके. ओके. हे काय शोधता काय तुम्ही? आत्ता म्हणत ना 2 फोटो लागतील, ते शोधते मी. पासपोर्ट फोटो आहेत का? नाही, काय गरज नाही. ए, कॅमेरा ऑन कर लवकर कर. ओके. खांद्यावर का हात टाकताय माझ्या तुम्ही? खांद्यावर म्हणजे आमच्या हॉटेलची प्रोसिजर आहे, आम्हाला करावीच लागते ती. कुठल्या हॉटेलची हे प्रोसिजर असते खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याची? असं कसं? आता तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये राहणार, ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो. काय समजली? असं कसा? तुम्हाला फोटो नाही काढायचा? नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जा. ठीक आहे? हे यार, कुठे अडकले मी? हा. ठेवा ठेवा खांद्यावर हात हा, ठेवा. हा. आणि खांद्यावर हात ठेवायचा. इकडे तिकडे बोट गेला ना तशी सनकन देईन. हा. काय काय करता तुम्ही? नाही, काय करत नाही आहे. ओठ निमुलते करा, निमुलते. निमुळते ते फोटो काढताना असं काय करतात का? काय म्हणतात तुमच्यात? पाऊट. हा, पाऊट. पाऊट पाऊट करा. फोटो काढायचा का नाही? कुणाबरोबर फोटोत पाऊट करायला लागतंय मला. हा. माझ्याकडे बघून करा. नाही करणार मी. तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज. किती किती आगाऊ बाई आहे. कसं हिच्याबरोबर दिवस काढतो माझंच मला माहिती. तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर. फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा. तुम्हाला राहायचं नाही इथं. हा, फोटो काढा. हा, हा, करा. पाऊट करा काय ते. मॅडम मॅडम, आता ना दुसरी पोज. दुसरी पोज. दुसरं एक काम करा, असं हात करा, पाय पाय असं पाय वर घ्या. हा, हे काय? टायटॅनिकची पोज. आणि तुम्ही निघा इथनं. प्लीज निघा. मला फ्रेश व्हायचंय. ए, काय नाव तुझं? सचिन. मला साबण देऊ शकाल का? साबण देणार? ए, साबण देऊन टाक त्यांना. बापूस, आंघोळीचा देऊ का कपड्याचा देऊ? अरे, कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला? आम्हाला चालतो. आम्ही त्या साबण आंघोळ करतो का नाही? काय मॅडम, वास्तविक बघायला गेली ना तर नॉर्मल साबण ना याचं केस आणि ही माझी तुकतुकीत कांती आहे ना ती खराब होते. काय समज? तुम्हाला चालत असेल, मला आंघोळीचा साबण हवाय. आंघोळीचा आवाज? ए, त्यांना आंघोळीचा साबण देऊन टाक. हे घ्या मॅडम. एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी? हो, ह्यातला उरल पण थोडासा. काय हो? नाही बघत नाही. आणि काळजी आधी आंघोळीचं जा, मग काय सगळं प्रश्न विचारा. काय नाही कळतं काय तुम्हाला? आणि हा बघा, आंघोळ करता करता जर साबण संपला तर दरवाजा जरा किलकिला करा. किलकिला? किलकिला म्हणजे असं बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतनं आवाज द्या. अहो, ऐकलत का? आंघोळीचा साबण संपला, जरा आणून देता का? मग मी तुम्हाला साबण आणून देईन. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला साबण आणून देईन, पण मी हा साबण देताना हात पुढं करीन, तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे. असं मला ही फालतू किती अजिबात चालत नाही. मला सांगतो तो, मला अजिबात पडत नाही. हा, मला अजिबात आवडत नाही या गोष्टी, तुम्हाला सांगतो. हा,
मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ? आणि मुळात दार किलकिले करून अहो साबण संपलाय आणून द्या असं मी का म्हणू? मी काय बायको आहे तुमची? मग व्हा ना. तुम्ही शांत राहा प्लीज. बरं शांत झालं तो व्हाल माझी बायको तुम्ही. आईला काय बोलण्यासारखंच नाही. बघा ना आता एका त्याच्या नशिबात नसतो प्रभाकर, त्याला मी तरी काय करू? इलाज नाही. शांत बसा प्लीज प्लीज, कृपा करा माझ्या. शांत बसा. जेवणाचं काय आहे? मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या आणि झाकून ठेवा. तुला काय भूक भीक लागलेली आहे? या आई मला पुरणपोळी बनवून दे ना. मारू नका हो. मारू नका त्याला, मारू नका. काय माहितीये काय, हा लहान असताना याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना. लय वांद झालं हो त्याचं, तुम्हाला सांगतो. आईला असा त्रास द्यायचा नाही आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो, म्हणून तो आई म्हणाला. नाही ऐका ना. आणि तुम्ही पण असं बोलताय? हो मला बायको नाही ना, आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो. शांत बसा, गप्प बसा प्लीज प्लीज. नका चळू ना मला, नका ना चळू. झोपू दे मला शांतपणे. जा ना तुम्ही, जा येत ना, झोपू दे मला. कमाल आहे ना, हॉटेलमध्ये एवढे चांगले अमेंडमेंट आहे तरी देता होतं ह्यांना हे मिळत नाही. नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना काय समाजाला. मी काय म्हणतो शांत काय म्हणू नका. नाही नाही शांत झोपा. मी इथं बाहेरच झोपलेलो आहे. फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा इकडे बोलवा. कोण शांती? शांती माझी बायको. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की याला आई नाहीये, मला बायको नाहीये. हो हो 10 वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला आणि वय. हो म्हणजे हो शांती. आणि ती काय होते रात्रीची येते, मला उठवते, माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते. भूत आहे? नाही भूत नाही, भूत नाही. शांती माझी बायको. अहो मेले ना म्हणजे भूत असेल. आवाज होतोय? नाही नाही बघा वसाडीचं नाव काढून लगेच हजर झाली बघ. शांती 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 ऐकून घे. कोणाची चटवी? चटवी नाही आहे, काय नवीन कस्टमर आहे, सकाळी निघून जाणार आहे. शांती जरा शांत होईल, त्रास देऊ नको प्लीज. हा शांती. शालू. नाही नाही मी सुहास. सुहास नाही हो, शालूचा डान्स करा असं म्हणते ती. करा नाही तुम्हाला पण नाचावं लागेल ना. ती जायची नाही हो. असं कसं नाचा तुम्ही हो, नाचा. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसलीच मैना, बुगडी नाही आणली. अरे पालाली हे वसाडी आलं ती पालाली. नाही ती पिढा बरा झाला गेली माहिती. काय सांगू तुम्हाला केवढं व्याप आहे. काय करणार हे असे कस्टमर आहेत ना, ॲपवरून हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं 50% डिस्काउंट घेतात. काय समजलं, आपलं केवढं वांधे होतात माहिती तुला. हे तो 204 मध्ये बेड खाली झोपला नाही कस्टमर, डबल भाडं देणारा, त्याला घेऊन ये पटकन. आता ताबडतोब तिला घेऊन ये. आणि आमिर तू काय करशील, हॉटेल बुक झालाय आता शटर खाली कर. लवकर लवकर करा, हे टाइमपास करू का, लवकर करा. अरे तयारी करतोय आपण, पण गणपती कधी आणायचा? गणपती तुला हे बर्थडेचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटतंय? मग तू बर्थडेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस? अरे गावडे स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किट मध्ये तरी लक्ष घाल. अरे ते खांडेकर आजोबा आहेत ना, खांडेकर आजोबा, त्यांचे मित्र नाही का ते भोजने आजोबा, त्यांचा बर्थडे आहे आज. मग ते खांडेकर आजोबा आम्हाला त्या दिवशी भेटले. ते काय बोलले, त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याची तयारी करतोय आपण यार. हे बघ फुगे फुगवलेत, केक आणलाय, डीजे दत्तू इन द मिक्स. बस बस जास्त टाइमपास करू नका. आजोबा आता येतीलच भोजने आजोबांना घेऊन. आणि बघा हे तुम्हाला माहिती ना, ते आल्यावरती आपल्याला काय ओरडायचं आहे, मोरया. मोरया नाही रे, सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं. कळलं का? आता लपाय पटकन, मला फोन आलेला, आता कधी पण येतील. बाबा भोजराव ये. भोजराव ये बाबा ये.
बर्थडे कोण सेलिब्रेट करणार? खांडेकर, अरे तू म्हातारा झालास, मी अजूनही लवचिक आहे. मी अजूनही स्किट करू शकतो. काय मेला भोग नाही तुझी इच्छा. अर्धी लाकड मसनात गेले तरी तुला स्किटच करायचे काय रे? आणि लवचिकचं बोलशील तर मी पण कमी ना. कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी. चरबी हाडं आहेत कुठे तुझ्याकडे? कधी होती? तू घरी कशाला घेऊन आलायस मला सांग. आपण काय केलं तरुणपणात नाही काय, आपण तुझा बर्थडे एकत्र करायचो. तर म्हटलं आता 85वा पण बर्थडे एकत्रच करूया. नाही रे नाही, आता इच्छा नाही बर्थडे साजरा करण्याची. माझी प्राजक्ता मला सोडून गेली ना. आपली प्राजक्ता आपली नाही माझी प्राजक्ता झाडा. अरे कॉलेजमध्ये तिला विचारलं, तिने तुला नकार दिला. त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही. नाही रे नाही, असं तुला वाटतंय. काय तुला वाटतंय? मलाच नाही फक्त नेहाला पण वाटतं. कोण नेहा? कोण? बायको तुझी झाडा. कोण नेहा? तुम्हाला सांगतो, लग्नाचे 36 गुण नाही जुळले, वजन काट्यावरचा 136 आकडा जुळला आणि यांचं लग्न लावून दिलं. एवढा चांगला तुझी कशाला आठवण नको ती. तेच म्हणतोय खांडेकर नको, आता जड झालंय. नाही मी तुझा बर्थडे ना असं यंगस्टर सारखं सेलिब्रेट करणार आहे. हो नको नको ते सगळं नको. तुला सांगतो खांडेकर, मित्र आहे तुझा. अरे आधी जड झालंय सगळं खांडेकर. अरे नको खांडेकर नको रे भोजन ये. अरे पण हे सगळं करण्याचे काय गरज आहे? मित्र करणार तर कोण करणार? हो रे बोल बस रे बाबा बस. खांडेकर हे माझा मित्र खांडेकर काय केलं रे कार्टेनो? हे खांडेकर नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना. नाही आम्हाला त्याने सांगितलं होतं की तुम्ही आलात ना की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून. ओरडायचं? हा. अरे काय रे? हा आलो आलो थांब. मला बोलवलं. आलो 2 मिनिट. खांडेकर हे खांडेकर. हा हा हॅलो हॅलो. हा नातेवाईकांना बोलवून घ्या. मी येतोय बाहेर लगेच. आलो. हा मी दत्तू प्रोडक्शन वाला. मला खूप काम आहे. परस्पर तू प्रोडक्शन वाला आहे, तुला खूप काम आहेत. परस्पर विरोधी 2 वाक्य बोलू नको. एक तर प्रोडक्शन वालाच बोल, नाही तर खूप काम आहेत बोल. प्रोडक्शन वाल्याला काम असते ते इथे स्किट मध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं असतं? तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंस का? ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून थांबलंय? पण सांगतो मला काय माहित नाही. मला म्हटलं गणपती आणायचा आहे. ने मग जा गेले रे सगळे कार्टे गेले. खांडेकर खांडेकर उठे माझा मित्र आहे खांडेकर. अरे सांगत होतो झेपत नाही तर कशाला. खांडेकर नाही असा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तो. मी आधी खात्री करतो. मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिलं ना, त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे वाचतात. हे खांडेकर खांडेकर, अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटतं. होती ती धुकधुकी पण गेली का काय? हे खांडेकर नाही, खांडेकर जाऊन चालणार नाही. खांडेकर खांडेकर ती बघ प्राजक्ता आली बघ. खांडेकर जरा केस बघ ना बरोबर आहेत की नाही? कशाला कशाला केस कशाला? प्राजक्ता येते सुधारणार नाही तू जाड्या. कशाला कशाला एवढं सगळं करतो? घाबरलो ना. कोणतरी अंगावर आलं रे. मग
तू घापकन जायच्या वाटेवर होतास. एकुलता एक मित्र माझा घाबरलो मी. हाय बरं, आता बरं आहे, बरं आहे. हे गेले कुठे काय सगळे? गेले कुठे? बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे. हो, पण तू काय ते रस प्राईज दिला गेले ते. भोजना, रस प्राईज नाही रे, सरप्राईज. सरप्राईज झालं वय तुझं. झालं वय माझं. कशाला पण ते ह्या वयात झेपत नाही रे तुला. नाही ना, असं कसं? अरे मी तुझा मित्र नाही काय? कॉलेजमध्ये आपल्या दोघांना शोले मध्ये जय विरूची जोडी म्हणून ओळखायचं. मी असा जय होतो, जय. आणि मी विरू होतो. तुके ना मेला कुत्ते. कुत्ते कसला? कुत्ते 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 आता कुठे पहिल्यासारखं राहिलंय सगळं. हे पण तुला आठवतंय तू जय सारखा कॉइन उडवायचा छाटा कापा करायला. छाटा कापा कुठला? छाटा कापा नाही, अरे ते छापा काटा. छापा काटा करायला कॉइन उडवायचा. एकदा आठवतंय डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं. 3 डझन केळी खाल्ली होती सालान सकट. साला काय दिवस होता रे ते. कॉइन सापडला होता. हो, पण छापा आणि काटा पुसून गेलं होतं. छापा काटा कळत नव्हतं. नंतर ते कॉइन उंबरठ्यावरती ठेचून लावलं होतं. अरे मग बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होतो. कार्टे गेले कुठे सगळे? ते तू सरप्राईज दिल्यावर निघून गेले. कार्टे नाही यार, बरं नो यार. कुठे गेला? कुठे जाता मधना हे मेणबत्ती पेटवा रे. मेला ना मेणबत्ती पेटवा. मेणबत्ती पेटवा रे. आणि भोजनेचा बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे. बर्थडे म्हणजे विशेष आहे. आधीच सांगतो. काय रे? हे का मध्येच? आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी करतूच म्हणाला. नाही तेच म्हणाले, तसं लिहिलं काही नाही, करून ठेव असं म्हणाले. लाकडं पेटतील ह्याच्या आधी, लवकर पेटवा. भोजना खांडेकर, आपण दोघं मिळून फुकूया. ये खांडेकर. अरे मेणबत्त्या तशाच राहिलं खांडेकर. बापरे, खांडेकर आजोबाच विजले वाटतं. आजोबा आलो 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 लगेच आलो. हॅलो हॅलो, आता ऍक्च्युअल मध्ये नातेवाईकांना बोलवा. मगाशी ना चुकून फोन लागला होता माझा. मला खूप काम आहे. तुझं ठरलं? हो तुझा. एक खांडेकर ए नाही, असं सारखं सारखं नाही करायचंय. मला एकट्याला भीती वाटते खांडेकर. नाही, आम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही खांडेकर. आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खांडेकरने. ए खांडेकर, तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ. बाबा गेली ती माहेरी गेली का? चल पेग भर पेग आणि चकली आणि पापड भिजत ठेव. सावलं जात नाही ना आता. घेऊन टाकू आणि क्वार्टर ते क्वार्टर. अख्खी क्वार्टर. अरे वाईन मध्ये कोल्ड ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा, याला क्वार्टर झेपते. ते राहू दे. हे पोरांनो, याने आहे जिवंत. अरे ते जाऊ दे. हो आजोबा, नाही झेपत कशाला करता हो तुम्ही? तुला झेपत नाही तरी स्किट करतोयस ना. तुला बोलतो का रे काय? माझ्या मित्राचा बर्थडे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. पण जाऊ दे खांडेकर, आता 2दा जाऊन आलास परत. आता काही नको. तुला पोचवल्याशिवाय काय मी जात नाही बघ. मी तुला खांदा देणार आहे.
आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झालास आणि आता माझा खांदा होतोय. केक कापाना चला ना. आता आपण ते हे करायचं ते डान्स करायचं डान्स. अरे नाही रे नाही. म्युझिक लाव रे. यो डीजे दत्तू इन द मिक्स 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 मिक्स. मला नाही. करूया थांबा करूया. ए बरोबर इकडे या त्याला पकडा दोघांनी. डान्स करायचा असा नाही रे. मी आलो ना. तुम्ही करता डान्स. चला लावा म्युझिक लावा. यारी है ईमान मेरा यार मेरे जिंदगी. यारी है ईमान मेरा यार मेरे जिंदगी. कुर्बान सांगितलं खांडेकर. बस झालं आता. अजून बाकी आहे. अजून काय बाकी आहे? आता फक्त जायचं बाकी आहे. अरे ते हे असतं ना ते आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता. नाही रे मेला अक्षता नाही. ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो. पुस्तक नाही रे. ते नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना. टिफ ग बोल ना. हे तू विसरतोयस की मुद्दाम करतोयस? एवढं नाही रे. गिफ्टचं टिपक एवढं नाही बोल. गिफ्ट कुठे रे? गिफ्ट खंडे भोजने बा पैसे जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं. हो कशाला? अभिनंदन रे अभिनंदन. थँक्यू. तुझ्यासारखा मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहिती. तर बरं मग आता मी येऊ. मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं. अरे आता हे घरी जाऊन बघतो. नाही म्हटलं उघड हे खेळ खांडेकर हे असे चाळे सोबत नाही तू तुम्हाला. उघड. अरे वा. प्लास्टिकचं कवर उघडत नाही हवं. बघ. 1 2 3. ए भोजने अरे मी जाता हाच गेला. हडकर माझ्यात इच्छाशक्ती होती म्हणून आलो. हा नाही यायचा परत. आता वाजवा तुम्ही. सर आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ऍक्च्युली सर मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत. त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी मी आहे ना. थोडी 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. हॅलो. अरे हे काय कुरू काय? अरे सर गौऱ्या माझ्या नावातली 2 अक्षरं घेतो आणि असंच बोलतो सर मला.
सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. लय माग लागलाय सर. कमॉन, तू माझ्यासोबत गातेस आता काय तू भाषा बदली डायरेक्ट करू रे, बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार, गौडाला बघितलं असंच होतंय सर. लय जीव टाकतो माझ्या. मग आता गाण्यात जीव टाकायचा. ओके, गाणं महत्वाचं, शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही का. हो सर. येस येस. ए कोण आहे? बाबा काय तू यांना ओळखलं नाही? नाही नाही कोण आहे? हेच ना ते अंशुमनजी विचारे, माझे गुरु. हा गुरु? हे गुरु? अच्छा अच्छा, म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत? हे मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना, तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना ते. तेच ते नसतं रे बाबा, लय मोठे हिट सिंगर आहेत ते. ठीक आहे सर, सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सुट्टीतले सृष्टीतले हा तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचे नाही, आघाडीचे. कोण आहे? तेच ना, सांगलं त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना, ती आपल्या एरियातली शान, आपल्या एरियाची आन बान, सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार सरगम फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांना. सर जरा सांभाळून घ्या बरं. अरे डोंट वरी. नाही, तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी, मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी, मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर. बस तुम्ही प्लीज प्लीज बसा. सुरू फाडदार एकदम जरा लेवल मध्ये हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी, खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते, माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते आहे. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके, आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी. जुन्या नव्या गाण्यांचा समस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. गुड गुड गुड. सरगम सुरांकडे लक्ष दे. हो सर. नाही ठीक आहे ठीक आहे बेटा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. शुरू करते हैं. तेरी बिंदिया रे, तेरी बिंदिया रे, रे हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया रे, हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया रे, हाय हाय तेरी बिंदिया रे. अरे आपल्या एरियातली पोरगी आहे, काय गाते. वा 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 वा, आवडलं आपलं गाणं. हे बघा, आपलं गाणं तुला चेक. थँक्यू सर. क्या बात आहे, काय प्रेम आहे तुझं. सर बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000. 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 आहे, तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना. मग मला पण मिळेल चेक. तुम्ही छान गा ना. मी स्केल मध्येच आहे, तू 2 नोट खाली होतीस, लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा, पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम
कसं आहे हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. आपण नकोस, आपण वाटून घेऊ. डोंट वरी. मला बघायला आले, मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस येस, नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय, तू कोरस गा. ओके, सुरू करते. 1 2 3 4 स्टार्ट. तुरुरुतुतु, तुरुरुतुतुरुरु, तुरुरुतुतु, तुरुरुतुतु. एक सेकंड. ऍक्च्युअली गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का? गाणं ऐकायचं नाहीये सर त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके, आता कोरस मी गातो, तू गाणं गा. हो 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 चालेल. ओके, हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. 1 2 3 स्टार्ट. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल तो पागल है, दिल दीवाना 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 है. काय तुम्ही ऐकतच नाही यात. ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोरस गाते तेव्हा टाळ्या देतात. आता मी कोरस गाते मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं, मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर, तुम्ही ग्रेटच आहात हो सर. पण हा माझा एरिया आहे ना वाटते बंबो. येस येस. ओके, आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू थँक्यू. सरगमसाठी टाळ्याच घेत आहे. आता मी तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही नाही नाही, सरगमचं आणखी काहीतरी गाणं होतं त्याला कापून टाकत. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका, ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं मी काय करू मग आता? तुम्ही गा, मी काहीतरी करते. तू काय करणार सर? सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देत आहे, तू म्युझिक काय देणार आहे? ते नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना, मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस येस येस. ओके ओके. 1 2 3 स्टार्ट. रात में जो मजा है मजा ये कुछ नया नया है. दिल को आज क्या हुआ है, झूमता ही जा रहा है. झूम 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 बाबा, झूम 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 बाबा, झूम 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 बाबा. वाटलं नाही त्याला. काय होतं? माझ्यावरचं प्रेम येते हे बघ. माझ्यावरचं प्रेम का? मी काय कसे फाडतो? माझ्यावर काय नाही एवढा मरमर लोक प्लीज प्लीज चिडू नका. काय हे करत नाही. कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर. कसा चिडू होतोय मला घशात त्रास. मी कधीपासून करतो. शांत व्हा प्लीज, शांत व्हा. मी विचारतो तुम्हाला माझा सोलो गाणं ऐकायचं आहे.